नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे आपण नवी मुंबईला, म्हणजे पाम बीचमध्ये एका पॉईंटला चाललेलो आहे. तर तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो ते कोणता पॉईंट आहे. चला आता आपण निघूया, उशीर होतो आपल्याला खूप. तर चला मित्रांनो, आता आपल्याला झाला आहे उशीर खूप, निघूया आता इथून. बघा आपण लावलेला आहे 20 मिनिटाचा रस्ता आहे. चला, सध्या आपण आता नेरूळमध्ये, त्या नेरूळच्या गल्लीमधून आपण चाललेलो आहे. मेन रस्त्यामध्ये आल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि हे पाम बीच रोडलाच आहे. हे बघा समोर DY पाटील कॉलेज आहे. इथून आपल्याला सरळ असं जायचं आहे. हा सर्कल आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून राईड घेऊन सरळ जायचं आपल्याला. इथून सरळच तुम्हाला पाम बीच रोड भेटेल. टोटल 6 किलोमीटर आहे. म्हणजे जिथून आपण स्टार्ट केली जर्नी तिथून ऑलमोस्ट 8 किलोमीटर होतं. आता आपण हे बघा मित्रांनो, प्रशांत कॉर्नर, तिथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा होतो चालू पाम बीच रोड. हे बघा मित्रांनो, पाम बीच तलाव आहे हा. तर मित्रांनो, इथून हा राईड घ्यायचा आहे. हा राईड घेऊन परत एक राईड घ्यायचा आहे. आतमधला रोड आहे. आणि इथून या सिग्नलपासून 1 किलोमीटर आहे आतमध्ये. तर बघूया, आपण पण पहिल्यांदाच आलो आहे असं सर्च करत. तो पुढे गेल्यावर कळेल आपल्याला. मेरे को लग रहा है ये जंगल में ही रहेगा जाने का. बघूया मित्रांनो, पोचू. 70 मीटर राहिले आहेत. हा देख देख, उधर आहे. ह्या बिल्डिंगच्या समोर आहे मित्रांनो. एक्झॅक्ट आपण पोचलेलो आहे फ्लॅमिंगो पॉईंटला.
तर बघूया आपल्याला बघायला भेटत आहेत का. ठीक आहे, चला आतमध्ये जाऊन बघूया. बाईक नाही जात ना आतमध्ये. चला मित्रांनो, आता पोहोचलो इथे. इथून तुम्हाला दाखवतो कसं आतमध्ये जायचं. पण बघा, ही ती बिल्डिंग आहे आणि इथे तुम्हाला पार्किंग करायला आणि हा रोड आहे जायला. इथून 1 किलोमीटर सरळ आतमध्ये जायचं. गर्दी बघू शकता, गर्दी खूप आहे. मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहे ते म्हणजे फ्लेमिंगो पॉइंट. पोहोचलो आहे. आपल्यासोबत आहे रोहित. काय बोलतं रोहित? फाइनली गाइस अभी आए, अंदर जा रहे हैं, देखते हैं वहाँ पे कैसा क्या है। फ्लेमिंगो आए कि नहीं, सबसे बड़ी बात वो है, तो अंदर जाके देखते हैं वहाँ पे, लेट्स सी। बघूया मित्रांनो, आता 1 किलोमीटरची ही रेल आहे, जंगल वाट आहे. बघूया, आता दाखवतो तुम्हाला पुढे. चला. तर मित्रांनो, आता अर्धा किलोमीटर चाललेलो आपण. बघू शकता इथे अजून खूप चालायचं आपल्याला. बघूया. तिथे आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे की आज बहुतेक तुम्हाला फ्लेमिंगो दिसणार की नाही दिसणार. पण जाऊन बघूया. चला, लेट्स सी. बघूया. तर मित्रांनो, हे बघा, हाय टाईड नंतर हे दरवाजे खोलले जातात. आता पाणी नाही आहे. आता इथून हे बघा. फायनली मित्रांनो, हे बघू शकता आम्ही आलेलो आहे. बऱ्यापैकी आहेत फ्लेमिंगो, पण जेवढं पाहिजे त्या हिशोबाने नाही आहे तिथे. आणि पब्लिक पण कमी आहे. हे बघा, खूप कमी आहेत. हे बघा. क्या बोलता है, अपन आए हैं अभी. जो फ्लेमिंगो है बहुत कम है. काफ़ी कम है अभी फ्लेमिंगो, बट उतना नहीं जितना सोचा था कि इतना दिखने मिलेगा। बट अभी हो सकता है आधे घंटे में आ जाए। सकता है, हाँ आ जाए, तो देखते थोड़ा वेट करते हैं। तो तेरे को ये आकर कैसा लगा, मतलब प्लेस कैसा है? प्लेस अच्छा है, मतलब बारिश के टाइम में भी आप विजिट कर सकते हो। नेचर की जंगल एरिया है। काफ़ी अच्छा व्यू मिलेगा आपको देखने के लिए। बाकी ये टाइम पे आप देख सकते व्यू, ऐसा व्यू मिलेगा आपको देखने के लिए सामने। मित्रांनो, बघूया जरा अजून थोडा वेळ थांबूया आणि निसर्गाचा आनंद घेऊया. तुम्ही पण घ्या. चला. चला मित्रांनो, फायनली आपला फ्लेमिंगो बघून झालेला आहे. तर आता उशीर झाला आहे, वाजलेत ऑलमोस्ट 5:45. तर चला निघूया आता. मित्रांनो, आता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता खूप गर्दी वाढत चाललेली. लोक येत आहेत. तुम्ही त्याच्या अगोदरच या, 3-4 आधीच या. मित्रांनो, आम्ही 4:30 वाजता आलो आणि 6 वाजता बाहेर पडलो. 1 किलोमीटर आहे आतमध्ये जाण्यासाठी. आम्हाला बऱ्यापैकी फ्लेमिंगो दिसले. आज हाय टाईड 10:30 नंतर होती, त्याच्यामुळे बऱ्यापैकी दिसले. पण ती क्या बोलता है? अगर आपको आना होगा तो 4:30 बजे का यहाँ पे विजिट कीजिए, तो धूप वगैरह उतना नहीं मिलेगा।